जय हिंद. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापासून शिवगाव पाथर्डी तालुक्यामध्ये शिवगाव पाथर्डी विधानसभेचं वारं अतिशय जोरात चालू आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी सर, मला बरेच लोक म्हटले की तुमचं फार संत गतीने काम चालू आहे. पण मी त्यांना असं उत्तर दिलं की बाबा रे, हे जे आहे ना, हे सगळे ससे आम्ही कासवगतीने जाणार आहे. ते ससे आता जाऊन झोपलेले आहेत आणि त्यांच्या कायम ते झोपा काढतात. खर तर मला मुस्लिम बांधवांना एक विनंती करायची आहे, त्यांनी थोडंसं लक्षपूर्वक ऐकावं. या आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे पण देव फक्त प्राध्यापक किसन चव्हाण सोडून जे बाकीचे उमेदवार आहे ना, त्यांचं बॅकग्राऊंड तपासा. ते सगळे भाजपचे आहेत. एक मोठा पिल्लू हे, बाकीचे छोटे छोटे पिल्ल आहेत. त्यांचं बॅकग्राऊंड बघा. किटिली कुठं होती, लोकसभेला कुठं होती, भाजप बरोबर झाली ना भाजपची. बर, आणखी एक काय ती रिक्षा आली, ते जिल्हा परिषद सदस्य होते भाजपचे. आणखी एक हे जो जिल्हा अध्यक्ष होता ते काय तुटाईवाला. आता फतवाए, अब तो फतवाए भाजप को वोटिंग करने का नहीं. अब सोचो, इस बात को सोचो. वो उनकी पिरावल है, ये कल भी चुन के आए तो ये भाजप में जाएंगे. लेकिन ये शेरदिल आदमी जो गरीब, यतीम, बेवा, हर लोग के लिए लड़का है, वो कहीं नहीं जाएगा. वो अकेला खड़ाएगा, उसके पीछे सब आएंगे. आप सभी से मैं आज गुजारिश करता हूँ, क्या एक शिवगाव पाथर्डी मतदार संघ में जो पोस्टरबाजी चल रही है ना, वो सिर्फ पैसे के जाल पे चल रही है. वो ये सोचते हैं कि हम आधी रात को कोई भी कौम के गरीब आदमी को खरीद सकते. लेकिन आज हर कौम इतनी होशियार हो गई. क्या पीछे के इलेक्शन में जो लोकसभा का इलेक्शन हो गया, उसमें लोगों ने विखे के पैसे लिए, हर लड़के को चुन के दिए. है ना बात सही? और इस बार भी ऐसा होगा. अब तो 4-4 विखे बिका डालो, उनको खत्म कर डालो, पैसे छीन लो उनको फिर से इधर मुंह दिखाने के लायक मत रखो. क्योंकि गरीब, यतीम, बेवा और अन्य अत्याचार के खिलाफ लड़ने वाला मर्द आज अपने मतदार संघ में उनके खिलाफ खड़ा है. ये कोई मामूली बात नहीं है. ये कारखानदार, ये शिक्षण सम्राट देख रहे होंगे आप. ये जो लोग अपने पास खड़े हैं, ये सब स्वाभिमानी है. ये किसी के लाचार नहीं है, ना किसी के मोहताज है. हम किसके मोहताज है? हम अल्लाह के मोहताज है. एक बात ध्यान में रखना, आप जो प्रचार देख रहे हैं शिवगाव पाथर्डी तालुके में, मराठी में एक म्हण आहे, त्या तिकिटावर तोच खेळ. त्या तिकिटावर तोच खेळ आता आपल्याला संपायचं आहे. कारण हे सत्ता पिसासू जे आहेत ना, याच्या तोंडाला रक्त लागलेलं आहे. आणि यांचे कारखाने वाचवण्यासाठी, यांच्या शिक्षण संस्था वाचवण्यासाठी हे मैदानात उतरतात. काय यांचं विजन, काय त्यांच्याकडं काही नाही. त्यांच्याकडे फक्त निवडून येणं, निवडणुकीच्या वेळेस पैसे वाटणं, लोकांना लाचार करणं, लोकांना भीती दाखवणं, दबाव तंत्राचा वापर करणं. आता बरेचसे माझे शेतकरी बांधव मला भेटले, भाई आमचा ऊस जायचा. तुमचा ऊस जायचा तर कारखाना तुमचा आहे, त्याच्या बापाचा आहे का कारखाना? शेअर्स होल्डर तुम्ही आहात, तुमच्या पैशावर तो कारखाना उभा आहे. त्या घाबरत कशाला? आता काही संस्थांमध्ये अक्षरशः 10 लाख 20 लाख रुपये भरून त्या ठिकाणी नोकरीला लावले जातं. आणि आणखी एक सांगतो मित्रांनो, आता हे जे त्यांचे जे कार्यकर्ते आहे ना, ते कार्यकर्ते टीचर नाहीये, ते लेबर झालेत, लेबर. कारण त्यांच्याकडून एवढं काम करून घेतलं जातंय सर. रात्री बेरात्री त्यांना पाठवलं जातं, त्यांना चिठ्ठ्या दिल्या जातात.
बाकीचे कार्यकर्ते त्यांना दिसत नाही. येणार सुद्धा नाही, कारण त्यांनी पगार घेतलेले, त्यांच्या तिथे ते चाकरी करतात. छत्रपती शिवराय यांचे वडील मुघल दरबारी कामाला होते, परंतु मुघलांविरुद्ध त्यांनी बंड पुकारलं आणि स्वराज्याची स्थापना केली. असे छत्रपती शिवाजी महाराज आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. कधी एका शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला असताना बंड पुकारून आपल्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व समाज बांधवांना माझी नम्र विनंती आहे, ही वेळ ओळखून घ्या. प्राध्यापक किसन चव्हाण सर यांचं 5 नंबर वर या साठी हे चिन्ह आहे, त्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, एवढी एक आपला माफक अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.